आपण पाहत आहात आवाज 24 न्यूज, बुलंद आवाज जनतेचा। मिरज समतानगर गल्ली क्रमांक 11 येथे शॉर्ट सर्किटमुळे 5 लाख रुपयाचे नुकसान। शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत पशुखाद्य, ज्वारी व कृषी साहित्य जळाल्याने 5 लाख रुपयाचे नुकसान झाले। ही घटना आज रोजी घडली असून नुकसानग्रस्त नागरिकातून मदत देण्याची मागणी होत आहे। विजेसाठी समतानगर गल्ली क्रमांक 11 घरात मोठ्या प्रमाणात आग लागली। स्थानिकांनी ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केला, परंतु ही आग आटोक्यात न आल्याने वाढत गेली। त्यामध्ये साईडने जळाल नागरिकांनी फोन केले असता विक्रम कोळेकर यांनी पटकन धाव घेतली व आग विझवली। मिरज प्रतिनिधी सचिन कांबळे। माझा मुलगा वारलेला आहे, माझी सून 2 नातू धायली आणि मजुरी करून धुणं भांडी करून खातोय आणि आमची आज नुकसान लय झाली। आमच्या घरात कोण नाही, आम्ही मजुरी धुणं भांडी करून खातोय। नवरात तेवढी आम्हाला शासनाने आमची भरपाई द्यावी एवढे नाही करा, विनंती करा, आमची विनंती करा। आम्हाला तुला काय करू बस वार्ड नंबर 7 समतानगर गल्ली क्रमांक 11 दीपाताई विजय साठे हे कुटुंब अत्यंत गरीब परिस्थितीचं आहे। हे लोकांचे रोज मोलमजुरी धुणभांडी करून कुटुंब या ठिकाणी जगत राहत असते। या कुटुंबाची आज शॉर्ट सर्किट होऊन खूप मोठं नुकसान झालं आहे। जाळ लागून खूप मोठं नुकसान झालं। या ठिकाणी त्यांचा फ्रीज, टीव्ही आणि बाकीचे मौल्यवान वस्तू यांच्या जळाल्या आहेत। पूर्ण राशननी त्यांचं जे भरलं आहे तेही जळून खाक झालेलं आहे। तरी शासनाला व MSC विभागाला माझी एक कळकळीची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अन्यथा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मी त्या ठिकाणी आंदोलन उभं करू व यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू। अशा स्पष्ट बेधडक बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।